लग्नानंतरचे प्रेम भाग 20. वहिनी काय करतेस? त्या कसलं तरी पुस्तक वाचत बसलेल्या असतात. त्या पुस्तक बाजूला ठेवत म्हणाल्या, काही नाही, असंच काहीतरी टाइमपास करत होते. वहिनी, प्रिया, धनश्री, सुमित गेले का ग? हो, गेले असतील ना. मी पण बाहेर गेले नाही, पण प्रियाशी शांत बसणार आहे का? एकदा तिच्या मनात आले की ती कोणाचं ऐकून घेते का? वैशाली म्हणतात. वहिनी, खरं तर मी धनश्री सुमित विषयी बोलायला तुझ्याकडे आले होते. धनश्री सुमित विषयी म्हणजे? आणि तेही माझ्याशी, त्यांच्याबद्दल काय बोलणार आहात? वैशाली प्रश्नार्थक नजरेने आत्यांकडे पाहत विचारतात. अगं वहिनी, अशी काय करतेस ग? त्या दोघांचं वागणं तू पाहतेस ना. मला तर वाटतंय तू समजून पण न समजल्यासारखं करतेस. हेमा आत्या खोचक नजरेने पाहत वैशालींना म्हणतात. अहो आत्या, समजेल अशा भाषेत जरा स्पष्ट बोला ना. वैशाली म्हणतात. अगं वहिनी, धनश्री आणि सुमितचं वागणं तुला दिसत नाही का? मी तर अजून त्यांना लग्न झाल्यापासून एकमेकांशी नीटसं बोलताना पण पाहिलं नाही. धनश्री तर साधं सुमितकडे पाहत सुद्धा नाही. मान्य आहे, मला त्यांचं लग्न अचानक झालं. एकमेकांना समजून घ्यायला त्यांना वेळ मिळाला नाही. पण आता लग्नाला पण 15 दिवस होऊन गेले. ते दोघे गोव्याला पण जाऊन आले. मग अजून कसली ओळख व्हायची बाकी आहे? आणि एकमेकांना समजून घ्यायला त्यांनी एकमेकांशी बोलायला तरी हवं ना. आत्या बोलत होत्या आणि वैशाली त्यांचं बोलणं ऐकून अजूनच विचारात पडल्या होत्या. बोल ना, अशी गप्प का आहेस? हो वंस, मला पण हे जाणवतंय, पण त्या दोघांशी या विषयावर बोलणार तरी कसं? धनश्रीला तर आपण अजून नीट ओळखत पण नाही. आणि सुमितशी बोलायचं म्हटलं तर तो काय बोलेल असं मला तरी वाटत नाही. वहिनी, असं बोलून कसं चालेल? कोणीतरी पुढाकार घेऊन त्यांच्यात समेट घडवून आणायला हवाच ना. हेमा आत्या काळजीच्या सुरात म्हणाल्या. हो आत्या, बघू काही दिवस वाट. तुम्ही आता लगेच कोणाला काही बोलू नका. मीच या विषयावर सुमितशी बोलण्याचा प्रयत्न करून पाहते. तो काय सांगतोय का ते? वैशाली म्हणाल्या. बघ बाई वहिनी, लवकर त्याच्याशी बोलून घे. एकदा का गोष्टी हाताबाहेर गेल्या तर पुन्हा सांभाळणं कठीण होऊन बसेल. आणि तुला तर माहीत आहे आपला सुमित किती हळव्या मनाचा आहे. हेमा आत्या आपली चिंता व्यक्त करत म्हणाल्या. हो आत्या, मी बोलते त्याच्याशी, तुम्ही नका काळजी करू. वैशाली म्हणाल्या. प्रिया त्या दोघांच्या हातात मूव्हीची तिकीट देऊन तिच्या मैत्रिणीनं सोबत निघून गेली. धनश्री मनात नसताना पण सुमित सोबत मूव्ही पाहायला आत आली. समोर मूव्ही रोमॅन्टिक सीन सुरू होता. ते पाहून पण रोमॅन्टिक मूड ऑन झाला. त्याचा हात नकळतच तिच्या हातावर आला. पण कदाचित तिच्या ते लक्षात आलं नसावं. तो आता तिच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन पाहत होता. तो तिच्याकडे प्रेमाने पाहत होता. एव्हा ना तिच्या पण लक्षात आलं होतं. त्याने तिचा हात पकडून ठेवला आहे ते. यावेळी ती पाहून पण काही बोलू शकली नाही. आता सुमितच्या पण लक्षात आलं होतं. तिचा हात आपल्या हातात आहे ते. पण ती काही बोलली नाही. म्हटल्यावर त्यानं तिचा हात तसाच पकडून ठेवला. तो मनातच अनेक स्वप्नांचे इमले बांधत होता. बघता बघता सिनेमा संपला. ते दोघे पण उठून बाहेर आले. सुमितच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. क्षणभर तिचा हात हातात आल्यामुळे तो खूपच खुश होता. ते बाहेर आले तर प्रिया समोर उभी होती. काय मग, कसा होता मूव्ही? एकदम रोमॅन्टिक ना? प्रिया सुमितच्या आनंदी चेहऱ्याकडे पाहून भुवया उंचावत त्याला विचारते. एकदम मस्त. सुमित तिच्या हातावर टाळी देत म्हणाला. ती तर काहीच बोलत नाही. आता ड्रायव्हर गाडी चालवत असतो, त्यामुळे प्रिया पुढे बसते
आणि धनश्री सुमितला पाठीमागे बसतात. आता पण तो धनश्रीच्या अगदी जवळ बसला होता. धनश्री थोडं दूर होण्याचा प्रयत्न करत होती, पण सुमित मात्र अजूनच तिच्या जवळ सरकून बसत होता. सुमित, तू मुद्दाम असं करतोयस ना? धनश्री हळू आवाजात दात ओठ खात म्हणाली. तुला काय वाटतंय? तो तिच्या डोळ्यात पाहून तिच्यावर हसत म्हणतो. किती निर्लज्ज आहेस रे. ती रागाने लाल होत म्हणते. तुझं नाक बघ किती लाल झालं आहे. ती समोरच्या आरशात पाहते. कुठे दिसतंय तुला माझं नाक लाल झालेलं? ती त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली. अगं, ते रागाने लाल झालं आहे ते तुला नाही दिसणार. तू ना आता घरी चल, मग तुझ्याकडे पाहतेच. ती त्याच्यावर चिडून म्हणाली. खरंच तू माझ्याकडे पाहणार? तो चकित होत म्हणतो. शेवटी ती वैतागून बाहेर पाहत बसली. थोड्या वेळात ते घरी पोहोचतात. सुमित मात्र आज खूपच खुश असतो. त्याचा आनंदी चेहरा पाहून वैशाली आणि हेमा त्या मात्र अजूनच कोड्यात पडतात. दोघे पण रूममध्ये आले. प्रिया पण तिच्या रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन थोड्या वेळाने खाली आली. काय मग प्रिया, झाली का खरेदी? हेमा त्या प्रियाकडे पाहत म्हणाल्या. हो, म्हणजे थोडीफार बाकी आहे, ती मी नंतर करेन. प्रिया म्हणते. म्हणजे दिवसभर खरेदी करून पण अजून राहिलीच आहे का? अगं आत्या, दिवसभर खरेदी कुठे केली? मग काय केलं? आत्या प्रियाला विचारतात. अगं, आम्ही तिथून मूव्ही पाहायला गेलो होतो, प्रिया म्हणते. आणि हे कधी ठरलं? आत्या प्रियाला विचारतात. अगं, मीच मूव्हीची 2 तिकीटं बुक केली होती. म्हणजे धनश्री, सुमित मूव्ही पाहायला गेले होते आणि तू कुठे गेली होतीस? आत्या उत्सुकतेने विचारत होत्या. अगं, मी माझ्या फ्रेंडसोबत फिरायला गेले होते. वा प्रिया, तू आज खूपच छान काम केलं आहेस. आत्या प्रियाला शाबासकी देत म्हणतात. तितक्यात वैशाली तिथे येतात. एवढं कसलं बोलणं चाललंय मावळण भाचीचं? त्यानंतर प्रिया काकूला सर्व सांगते. हो का? तरीच म्हटलं सुमित आज का एवढा खुश आहे? वैशाली आपली मान डोलवत म्हणाल्या. इकडे सुमित धनश्रीला ड्रेस दाखवतो. तुला सांगितलं होतं ना मी की मला नको आहे ड्रेस म्हणून, तरीही तू का घेतलास? तुला आवडला नाही का? तो तिच्या डोळ्यात पाहून तिला विचारतो. तू असं माझ्याकडे पाहत जाऊ नकोस, मी नजर चोरत म्हणाली. तो तिच्या डोळ्यात पाहत तिच्या अजूनच जवळ येत होता आणि ती एक एक पाऊल पाठीमागे जात असते. सुमित, काय करतोयस तू हे? आता तिच्या डोळ्यात भीती दिसत होती. एक क्षण असा येतो ती पाठीमागे भिंतीला टेकते. सुमित, थांब. काय करतोयस तू हे? ती श्वास रोखून त्याच्याकडे पाहत असते. तो तिच्या अगदी जवळ येत तिला म्हणतो. काय होतंय? तुझ्या डोळ्यात पाहिलं तर बोल ना, आता बोल. तो तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलत असतो. त्याने आपले दोन्ही हात भिंतीला टेकवले होते आणि दोन्ही हाताच्या मध्ये ती असते. सांग ना, काय होतंय तुझ्या डोळ्यात पाहिलं तर? तो अगदी तिच्या चेहऱ्यासमोर आपला चेहरा आणून तिला विचारत होता. सुमित, प्लीज बाजूला हो, ती घाबरून म्हणाली. तो अजूनच तिच्या जवळ येत असतो. सुमित, प्लीज बाजूला हो ना. आता तिने आपले दोन्ही डोळे गच्च मिटून घेतले. हे बघ सुमित, तू माझ्या मर्जीविरुद्ध मला काहीही करू शकत नाही. तू दूर हो. ती डोळे मिटूनच बोलत होती. तो मात्र तिची मजा घेत असतो. तो हळूच तिच्यापासून बाजूला गेला. ती मात्र अजून पण आपले डोळे मिटून तशीच उभी होती. तो थोडा दूर उभा राहून तिच्याकडे पाहत तिला असे घाबरलेलं पाहून तिच्यावर मोठमोठ्याने हसायला लागतो. तसे तिने डोळे उघडले तर तो अजून पण तिच्यावर हसत असतो. तिला मात्र कसं व्यक्त व्हावं काहीच समजत नव्हतं. ती एक वेळ त्याच्याकडे मोठे डोळे करून पाहते
आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून बुक घेऊन वाचत बसते. शिट यार. धनश्री, तुला काय होतंय? त्यानं तुझ्या डोळ्यात पाहिल्यावर. बुक हातात होतं, पण धनश्री मात्र सुमितचा विचार करत होती. इकडे वैशाली सुमितला खुश पाहून निर्धास्त झाल्या होत्या. हळूहळू सुमित धनश्रीचं नातं फुलत जाईल असं त्यांना विश्वास वाटत होता. माझ्या मनात मात्र उगाच मनात शंका कुशंका येत होत्या. होईल सर्व ठीक, त्या आपल्या मनाशी विचार करत म्हणाल्या. संध्याकाळी सर्वजण जेवणाच्या टेबलवर हजर होतो. आज दोघे एकमेकांची शेजारी बसले होते, म्हणजे तोच मुद्दाम येऊन तिच्या बाजूला बसला होता. सुनीताताई सर्वांना जेवण वाढत होती. प्रिया बेटा, झाली का शॉपिंग मनासारखी? संजयराव प्रियाकडे पाहून तिला विचारत होते. हो काका, म्हणून प्रियाने उत्तर दिले. मग कॉलेज कधी सुरू होतंय? संजयराव म्हणाले. परवापासून, प्रिया म्हणाली. आणि धनश्री बेटा, तू काय खरेदी केली की नाही? संजयरावांचा मोर्चा आता धनश्रीकडे वळला. पण धनश्री काय बोलणार त्याआधीच प्रिया म्हणाली. अहो काका, तिने काहीच खरेदी केली नाही. बरं ठीक आहे, तिला हवं तेव्हा ती पुन्हा सुमित सोबत जाऊन खरेदी करेल. आणि हो सुमित, उद्या एक महत्त्वाची मीटिंग आहे. ही डील फायनल झाली तर आपल्या कंपनीला करोडांचा फायदा होऊ शकतो आणि तुझ्याशिवाय ही डील कोणी क्रॅक करू शकणार नाही. मी तुला मेल पाठवला आहे. तू जेवणानंतर प्रेझेंटेशन तयार कर, म्हणजे सकाळी लेट होणार नाही. हो बाबा, त्याने होकारार्थी मान डोलावली. अहो, रात्रभर जागून प्रेझेंटेशन करायची काय गरज आहे? सकाळी करेल ना तो, वैशाली म्हणाल्या. अगं, त्यासाठी त्याला रात्रभर थोडी जागावं लागेल. तुझा मुलगा खूप हुशार आहे. तो हे सर्व चुटकीसरशी करून मोकळा होईल. संजयराव सुमितचं कौतुक करत म्हणतात. तो मात्र वेगळ्याच विचारात होता. त्यानं आपलं जेवण उरकून रूममध्ये गेला आणि लॅपटॉप घेऊन बाल्कनीत जाऊन लॅपटॉप उघडून बसला होता. धनश्रीचा आणि त्याचा गावी काढलेला फोटो त्याने वॉलपेपर म्हणून ठेवला होता. 5 मिनिटं तो तसाच हरवून त्या फोटोकडे पाहत असतो. त्यानंतर तो प्रेझेंटेशन बनवायला सुरुवात करतो. धनश्री पण बेडवर बसून बुक वाचत असते. आज त्याला काय झालं होतं कोण जाणे. बराच वेळ प्रयत्न करून पण मनासारखं प्रेझेंटेशन होत नव्हतं. मी मगाशी जरा जास्तच पॉझिटिव्ह झालो होतो का? सुमितला मनातच ते आठवून आणि धनश्रीचा तो घाबरलेला चेहरा आठवून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. तिने पण हातात पुस्तक घेतलं होतं खरं, पण तिला तो मघाचा सीन डोळ्यासमोर दिसत होता. तिला ते आठवून अंगावर शहारे आले. आज याला काय झालं होतं कोण जाणे. जाऊ दे, त्याचं काम पूर्ण व्हायच्या आत मी झोपते, धनश्री आपल्या मनातच म्हणते आणि पुस्तक बाजूला ठेवून झोपण्याचा प्रयत्न करत असते. पण तिला सारखं तेच आठवत होतं, त्यामुळे तिची झोप पण लागत नव्हती. इकडे सुमित त्याचं काम पूर्ण करून आत येत पाहतो तर आज पण धनश्री मॅडम बेडवर झोपलेले असतात. अरे बापरे, मला आज पण जमिनीवर झोपावं लागणार. या विचाराने त्याची आलेली झोपच उडून जाते. उद्या तर लवकर उठायचं आहे आणि जमिनीवर झोप पण लागणार नाही. काय करू आता, झोपू का हिच्या बाजूला, तो विचार करत असतो. ती पण जागीच असते, पण ती झोपेचं नाटक करत होती. शेवटी तो हळूच तिच्या बाजूला थोडं अंतर राखून बेडवर झोपतो. तशी ती एकदम दचकून उठते. सुमित, काय करतोयस तू हे? तू इथे का झोपतोयस? धनश्री त्याला डोळे मोठे करून विचारते. अगं, मला जमिनीवर झोप नाही ग लागत आणि मला सकाळी लवकर उठायचं आहे. प्लीज, मी झोपतो नाही ते, तो केविलवाना चेहरा करून बोलत होता. धनश्रीला त्याच्या बोलण्याचं हसू येतं, पण ती तसं दाखवत नाही. ती उठते आणि जमिनीवर बिछाना घालून झोपते.
खरं तर तिला पण हळूहळू सुमितचा स्वभाव आवडायला लागला होता. पण बोलणार कोण? दुसऱ्या दिवशी सुमित सकाळी लवकर उठून जिमला गेला. तो परत आला तरीही धनश्री अजून उठली नव्हती. त्याला आज ऑफिसला जायचं होतं आणि त्यात महत्त्वाची मीटिंग असल्यामुळे तो आपलं लवकर आवरत होता. तो अंघोळ उरकून बाहेर आला. धनश्री झोपली होती, त्यामुळे तो टॉवेलवरच बाहेर आला होता. तो आरशात पाहून गाणं गुणगुणत केस सेट करत होता. तेवढ्यात तिला जाग आली. ती डोळे चोळत उठून बसली. अचानक तिचं लक्ष सुमितकडे गेलं. सुमित, काय आहे हे? ती पटकन आपले हात डोळ्यावर ठेवत त्याच्यावर ओरडून म्हणाली, सुमित, तुला समजत नाही का रे? असंच कसा बाहेर येतोस? तू झोपली होतीस ना, म्हणून मग मी असंच बाहेर आलो. ओके, ठीक आहे, पण आता मी उठलोय ना, आता तरी जा ना आत. ती दुसरीकडे पाहत म्हणाली, थोडा वेळ थांब ना तशीच, आणि नसेल जमत तर मग मला तू असं पाहिलंस तरी माझी यावर काही हरकत नाही, मला चालेल. तो तिची मजा घेत गालातच हसत म्हणाला, सुमित, किती निर्लज्ज आहेस रे तू. ती त्याच्यावर दाट ओठ खात म्हणते, लाजायचं काय त्यात? तू तर माझी लग्नाची बायको आहेस ना. तो पुन्हा तिला आठवण करून देत म्हणाला, अरे बापरे, हा आता मला प्रत्येक वेळेस मी त्याची लग्नाची बायको आहे याची आठवण करून देत राहणार का? ती मनातच विचार करत, जाऊ दे, मीच मूर्ख आहे जी याच्या नादी लागते. ती स्वतःलाच दोष देत म्हणाली. यावर सुमित गालात हसतो. त्याला आज जास्त वेळ नव्हता. त्याने पटापट आपलं आवरलं आणि धनश्रीच्या समोर उभा राहून चुटकी वाजवत तिला म्हणाला, मॅडम, आता उघडा डोळे. धनश्री हळूच आपले डोळे उघडते. त्यानं पुन्हा एकदा प्रेझेंटेशन स्टडी केलं. इकडे संजयराव पण उठले होते. त्यांना पण आजची डीलची काळजी लागलेली होती. सुमितने प्रेझेंटेशन केलं होतं, त्यामुळे ते थोडे रिलॅक्स होते. पण ही डील फायनल व्हायला हवी अशी त्यांची मनापासून इच्छा होती. वैशाली, अगं आवरलं का? मला नाश्ता दे, आणि सुमितला पण त्याचं आवरून ऑफिसला लवकर यायला सांग. ते वैशालींना आवाज देत म्हणाले, अहो, किती घाई करताय? आत्ताशा 8 वाजतायत. अगं, ती परदेशी पार्टी आहे, ते लोक लवकर येणार आहेत. संजयराव वैशालींना समजवण्याच्या सुरात म्हणाले. संजयराव त्यांचं आवरून ऑफिसला जायला निघाले. वैशाली त्यांच्या हातावर दही साखर देत म्हणाल्या, हे दही घ्या, म्हणजे सर्व काही छान होईल. बरं वैशाली, मी जातो, पण सुमितला पण लवकर पाठवून दे. संजयराव जाता जाता म्हणाले. थोड्या वेळात तो पण त्याचं आवरून खाली आला. आई बाबा गेले का ऑफिसला? हो, आत्ताच थोड्या वेळापूर्वी गेले. तू पण नाश्ता कर आणि मग जा. त्या सुमितला नाश्ता वाढत म्हणाल्या. प्रेझेंटेशन तर चांगलं झालं होतं, तरीही त्याला जरा टेन्शनच आलं होतं. तो पटकन नाश्तावरून आईला नमस्कार करून ऑफिसला जायला निघाला. सुमित, नको एवढं टेन्शन घेऊस, सर्व ठीक होईल. वैशाली त्याला समजवत म्हणाल्या. हो आई, म्हणत तो आईला बाय करून ऑफिसला निघून गेला. इकडे धनश्री त्याच्या वागण्याचा विचार करत असते. हा सुमित नक्की काय आहे? त्याचे मगाचे शब्द तिच्या कानात घुमत होते. लग्नाची बायको आहे म्हणून यानं जर माझा गैरफायदा घेतला तर? धनश्रीला विचारानेच भीती वाटत होती. असं काही झालं तर? मी कोणाला काही सांगू पण शकणार नाही. धनश्री आता घाबरली होती. जाऊ दे, आजपासून त्याच्यापासून थोडं दूर राहिलेलंच बरं. मनाशीच बोलत ती आवरून अभ्यास करत बसली. आज वेळ पण जात नव्हता. जाऊ दे, आजचा दिवस. उद्यापासून कॉलेजला गेल्यावर वेळ कुठे जाईल काही कळणार पण नाही. धनश्री आपलं मन अभ्यासात गुंतवत म्हणाली. आज प्रिया पण तिची बॅग वगैरे आवरून ठेवत होती. ती तर कॉलेजला जायला खूपच एक्सायटेड होती. तिला तर कधी एकदाचा उद्याचा दिवस उजाडतोय असं झालं होतं.